नमस्कार. जय महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेला भारतीय जनता पक्ष महायुतीने घवघवीत यश मिळवले. मात्र या ठिकाणी अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला. विरोधकामध्ये महाविकास आघाडीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला, तर महायुतीमध्ये या ठिकाणी अनेक नेत्यांचा हिरमोड झालेला आहे. ज्यांना पक्षाची साथ दिली, पक्षाचं सर्व काम केलं, अशाने आमच्यावरती अन्याय केला, असे दिग्गज नेते छगन भुजबळ, तानाजी सावंत, सुधीर मुनगंटीवार, त्याचबरोबर ती शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी असलेले असंख्य नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी तर थेट बोलूनच दाखवलेलं आहे, ज्यांचा मुलगा गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेला तशा गणेश नाईक यांना मंत्रिपद दिलं, मात्र मला मंत्रिपद दिलं नाही, त्याचं कारण मला अजून समजलेलं नाही. तर दुसरीकडे सर्वात मोठा फटका या ठिकाणी शिंदे गटाला बसताना आपल्याला बघायला मिळतो आहे. विदर्भामधून नरेंद्र भोंडेकर, त्याचबरोबर ती दीपक केसरकर हे प्रचंड नाराज आहेत. तर दुसरीकडे आत्तापर्यंतचा पक्षातील सर्वात मोठा निर्णय घेणारा नेता शिंदे गटातूनच पुढे आलेला आहे. तर अजित गटाला सुद्धा या ठिकाणी मोठा फटका बसून छगन भुजबळ जहां चैन नाही वहां मैन नाही असं बोलत पुढील सूचक विधान केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाला त्याचबरोबर ती फायदा करून घेतला आहे, दोघांचाही सोबत ठेवून. आणि यातच आता सर्वात प्रचंड नाराज आणि पहिला झटका बसला आहे तो माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेला. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक मंत्रिपद आपल्याकडे ठेवलेले आहेत आणि अजित पवारांना काही मंत्रिपद गेल्याने आणि शिंदे गटामध्ये जाऊन सुद्धा आणि साथ देऊन मंत्रिपद न मिळालेले असे नेते नाराज आहेत. त्यातच अब्दुल सत्तार असतील, यांना तर भारतीय जनता पक्षानेच विरोध केला. मात्र सर्वात मोठं म्हणजे तानाजी सावंत, माजी आरोग्यमंत्री, बॅग भरून नागपूरला गेले, शपथविधीची तयारीही केली, मात्र ऐनवेळी त्यांचं नाव त्या यादीतून बाहेर काढण्यात आलं. तर दुसरीकडे आता तानाजी सावंत यांचं जे शिवसैनिक पक्षाचं नाव हटवलेलं आहे आणि पक्षाचं चिन्हसुद्धा हटवलेलं आहे. फक्त शिवसैनिक म्हणून फेसबुक पोस्ट या ठिकाणी शेअर केलेले, फोटो चेंज केलेला आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांचा पहिला झटका शिंदे गटाला बाहेर पडताना दिसत आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.